निरोप द्यायचा प्लीज. मला वाटते भरत कदाचित दोन्ही महिला पथक फायनल आल्याच्या आनंदात मला वाटते जास्तच सराव करू लागले असेल असं काही वाटत का? द पार्ट ऑफ प्लॅनिंग, हा प्लॅनिंगचा पार्ट कदाचित असू शकतो आणि ग्रँड फिनाले म्हटल्यानंतर त्याच्यासाठी योग्य तो वेळ मिळावा, स्पेस मिळावा आणि त्यानंतर चांगलं प्लॅनिंग रचावं आणि त्याचं एक्झिक्युशन करण्यासाठी कदाचित हा वेळ घेतला जात असावा. बरोबर. पण आपल्याला वेळेचं बंधन आहे, त्यामुळे दोन्ही टीम्सना ही विनंती आहे, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सगळ्यात आधी टॉस साठी यायचं आहे. आणि महिलांच्या या फायनल नंतर फुलपाडा आणि संतोष भवन धाने विभाग यांची मॅच होणार आहे नेक्स्ट पुरुषांच्या राऊंड मध्ये. हार्नेस वरती नाही पाठवायचं आहे प्लीज. पहिला टॉस होणार आहे. टॉस अजून बाकी आहे, त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं आहे. निक्कीस दुर्गा आणि निक्कीस निर्भय नारी दोन्ही टीमचे कॅप्टन्स प्लीज टॉस साठी लवकरात लवकर आपण यायचं आहे. निक्कीस दुर्गा कॅप्टन प्लीज कम. निक्कीस दुर्गा. कॅप्टन आलेले दोन्ही टीमचे. मी टॉस साठी विनंती करेन की आज आपल्या या सोहळ्यात क्षितिजोत्सव 2025 साठी खास उपस्थिती ज्यांची लाभलेली आहे त्या सिनेनाट्य कलावंत सन्माननीय रुपालीताईंना विनंती करेन की आपण, आणि आपल्या प्रथम महिला महापौर सन्माननीय प्रवीणाताईंना विनंती करेन की आपण दोघींनी टॉस साठी मॅट वरती यायचं आहे. महिलांची फायनल राऊंड आहे. दोन टीम निक्कीस दुर्गा आणि निक्कीस निर्भय नारी ज्या फायनल आलेल्या त्यांनी टॉस. मी रुपाली त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस उडवणार आहोत आणि बघूया. ओके, फारच लांब गेला ना कॉइन. ओके, सो निक्कीस निर्भय नारी यांनी टॉस जिंकलेला आहे. काय ठरवलेलं आहे पहिलं कोण? ओके, सो निक्कीस दुर्गा निर्भय नारी. हा तो अच्छा, दुर्गा जिंकलेले आहेत. निक्कीस दुर्गा टॉस जिंकलेत आणि निर्भय नारी पहिले परफॉर्म करतील. सो दोन्ही टीम्सना ऑल द बेस्ट आणि मान्यवरांना विनंती करेन की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सो फायनलचा हा थरार आता रंगणार आहे. दोन्ही टीमना पुन्हा एकदा शुभेच्छा. मी आपल्या वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रथम महिला महापौर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आजच्या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख पाहुण्या रुपालीताईंचा आपण एक सन्मान करायचा आहे, त्यांचं स्वागत करायचं आहे, सत्कार करायचा आहे. अनेक मराठी मालिकांमध्ये नाटकांमध्ये आपण ज्यांना पाहिलेलं आहे त्या रुपालीताई भोसले यांचं क्षितिजोत्सव 2025 मध्ये त्यांनी खास वेळात वेळ काढून उपस्थिती दर्शवली. त्यासाठी आपण त्यांचा सन्मान करत आहोत, स्वागत करत आहोत.
आपल्या प्रथम महिला महापौर सन्माननीय प्रवीणाताईंच्या शुभ हस्ते. पण मला थोडंसं विचारायचं आहे रुपालीताईंना की हा सगळा माहोल तुम्ही आता इथे आलात, अजून परफॉर्मन्स व्हायचा आहे, फायनल राऊंड सुरू व्हायचा आहे, पण एक विचारायचं आहे की लहान असताना कधी बालवयात तुम्ही स्वतः कधी गोविंद पथकात सामील झाला होतात किंवा असं काही गोविंदा खेळायला वगैरे असं काही? नमस्कार सगळ्यात आधी. वा वा, भारीच. ही एनर्जी असते तर नक्कीच. लहानपणी हे नव्हते. सगळ्यात आधी मला इथे बोलवल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. बरं, मी विरारचीच आहे. मनवेल पाड्याला राहायचे मी, आता नाही राहत, त्यामुळे तिथे येऊ नका. पण गोविंद पथकात नाही, पण जन्मवरळीचं आहे. सो लालबाग परळ आईचं म्हणजे आजोळ माझं एल्फिस्टनचं आहे, त्याच्यामुळे हे सगळं बघितलेलं आहे. म्हणजे राज्यस्तरापर्यंत कबड्डी खेळले आहे मी, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी फार अट्रॅक्ट करतात. फार म्हणजे असं वाटतं नेहमीच की अरे आपण पण करायला पाहिजे. डेफिनेटली आता ह्या क्षेत्रात आल्यानंतर ती लावतात हंडी, पण ती आमच्या सोयीने थोडीशी खाली घेऊन फोडायला लावतात. पण मला असं वाटतं आई कुठे काय करते ज्यांनी बघितली असेल सिरियल. सो शेवटी जेव्हा गोविंद आणि हे केलं होतं त्यावेळेला मी नक्कीच ती हंडी फोडली होती. आणि एका वर्षाला मला असं वाटतं ठाण्यातच कलाकारांनी मिळून हंडी फोडली होती, पण असा सराव वगैरे केलेला नाही आहे. म्हणजे मला खूप कौतुक वाटतं आता ज्यांचा टॉस आपण केला. सो त्या ज्या ताई आहेत त्या प्रेग्नंट आहेत, म्हणजे काय कमालीची गोष्ट आहे. त्या तशा ह्याच्यामध्ये सुद्धा त्या तिथे आहेत आणि त्या खेळणार नाहीत डेफिनेटली, पण त्यांना बघून बाकीच्या मुलींना खूप उत्साह आणि खूप प्रोत्साहन मिळणार आहे. सो हॅट्स ऑफ टू हर आणि हॅट्स ऑफ टू एव्हरीबडी ज्यांनी पार्टिसिपेट केलंय. वा वा, कमाल आहे, मला आवडलंच आहे. मनीष, आणि हा सीन बघून मला असं वाटतं की आपण एवढे घोकून बोलतोय की टाळ्या वाजवा, आवाज काढा, कोण काढत नाहीये, आणि हा आपोआप आवाज यायला लागलाय. म्हणजे रुपाली मॅडमना सांगावं लागेल की आपण शेवटपर्यंत इथे थांबा, म्हणजे आम्हाला हा आवाज परत मिळेल. बरोबर की नाही? अरे आपल्या विरारकर आहेत, तर विरारकरांचं स्वागत आणि त्यांचं आगमन आपण कसं करणार? विरारकर आहेत, मनोहर मॅडम आईच्या बोलल्या की नाही, मग आपण कसं आवाज, शिट्ट्या, टाळ्या झाला पाहिजे जोरदार. आता मला बरं वाटलं की माझ्या बोलण्याला सुद्धा मानलंय. मुलांचा सराव झालाय का? हो हो, मुलांचा झालाय, सगळ्यांचा झालाय. येस येस, बाकी आहे. अच्छा, मग तुमचा बाकी आहे ना अजून? हा, मग तुमचा सराव बघण्यासाठी थांबते. हा मी हा थांबते. हा थांब. ऑल द बेस्ट सगळ्यांना, ऑल द बेस्ट. तुम्ही जसं म्हणालात की तुम्हाला कधी संधी नाही मिळाली, पण बिग बॉस मध्ये आम्ही बघितलंय की जेव्हा टास्क असायचे तेव्हा कशा पद्धतीने तुम्ही खेळायचात, त्यामुळे तेही कमी नव्हतंच. तोही एक प्रकारचा वेगळा टास्क आणि हा एक वेगळा टास्कच आहे. सो थँक्यू सो मच की आपण इथे आलात. विरारकरच आहात हे ऐकून अजून बरं वाटलं. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा झाला पाहिजे रुपालीताईंसाठी. मी विनंती करेन की आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि यानंतर लगेच